स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप अधिक असते, परंतु त्याचबरोबर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये रिस्क सुद्धा खूप जास्त असते। ज्या वेळेला शेअर मार्केट पडतं त्यावेळेला त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सवर होतो आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक ही स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये असल्यामुळे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सवरही होतो। लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समधून स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्ससारखे खूप जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी असते, परंतु त्याच वेळेला लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या तुलनेत मार्केट रिस्क सुद्धा कमी असते। लार्ज कॅप म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक ही लार्ज कॅप कंपन्यांच्या म्हणजे ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल खूप मोठं आहे अशा कंपन्यांच्या ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये असते। ज्यावेळेला शेअर मार्केट पडतं त्यावेळेला त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सवर होतो, त्या तुलनेत लार्ज कॅप कंपन्यांच्या आणि ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्सवर कमी होतो। जरी लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समधून स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्ससारखे खूप जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी असली तरी लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समधून जे रिटर्न्स मिळतात त्या रिटर्न्समध्ये सातत्य असतं। ज्या वेळेला शेअर मार्केट पडतं त्यावेळेला लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते। मिड कॅप म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक एकदम लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये नसते आणि एकदम स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये नसते, तर ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल खूप जास्तही नसतं आणि खूप कमीही नसतं अशा मिड साईज कंपन्यांच्या शेअर्समध्ये असते। हे शेअर्स स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत जास्त स्टेबल असतात, तर लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत कमी स्टेबल असतात। मिड कॅप म्युच्युअल फंड्समधून लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता अधिक असते, तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी असते, परंतु त्याच वेळेला मिड कॅप म्युच्युअल फंड्समध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या तुलनेत मार्केट रिस्क जास्त असते, तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या तुलनेत मार्केट रिस्क कमी असते। डेट म्युच्युअल फंड्समधून किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड्समधून लार्ज कॅप म्युच्युअल फंड्ससारखे मिड कॅप म्युच्युअल फंड्ससारखे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्ससारखे खूप जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूपच कमी असते, परंतु या म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक ही शेअर्स आणि बॉन्ड्स ह्या दोन्हींमध्ये असल्यामुळे किंवा फक्त बॉन्ड्समध्येच असल्यामुळे मार्केटमध्ये किती अपडाऊन आले तरी त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर फारसा होत नाही, तुमचं नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते। आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो त्याचा उद्देश आपल्याला आपल्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळावेत हाच असतो। अदरवाईज आपण पोस्ट ऑफिस स्कीम, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, PPF, FD अशा एकदम सुरक्षित पर्यायांमध्येच गुंतवणूक केली असती, परंतु चांगल्या रिटर्न्स बरोबरच आपली गुंतवणूक जास्तीत जास्त सुरक्षित कशी करता येईल, मार्केटमध्ये जे फ्लक्च्युएशन येतं त्याचा आपल्या गुंतवणुकीवर जास्त परिणाम कसा होणार नाही याकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे। वॉरन बफेटचं एक वाक्य तुम्ही कधी ना कधी नक्की ऐकलं असेल, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट। तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका। तुम्ही टोपली व्यवस्थित टांगून ठेवलेली, व्यवस्थित बांधलेली, टोपली पडणार नाही याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे, परंतु तरी समजा ती टोपली पडली आणि तुमची सगळी अंडी त्याच टोपलीमध्ये असतील तर तुमची सगळी अंडी खराब होतील। जर समजा तुम्ही काही अंडी वेगळ्या टोपलीमध्ये ठेवलेली असतील तर कमीत कमी तुमची काही अंडी तरी सुरक्षित राहतील। ज्या वेळेला मार्केट खूप चांगलं परफॉर्म करत असतं त्यावेळेला तुम्हाला स्मॉल कॅप कॅटेगरीतील म्युच्युअल फंड्समधून खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप जास्त असते, त्या खालोखाल मिड कॅप कॅटेगरीतील म्युच्युअल फंड्समधून, त्या खालोखाल लार्ज कॅप कॅटेगरीतील म्युच्युअल फंड्समधून रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते। ज्या वेळेला मार्केट पडतं त्यावेळेला त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सवर होतो, त्या खालोखाल मिड कॅप म्युच्युअल फंड्सवर होतो, त्या खालोखाल लार्ज कॅप म्युच्युअल फंड्सवर होतो, त्या तुलनेत डेट फंड्सवर किंवा हायब्रिड फंड्सवर फारसा होत नाही। ज्या वेळेला मार्केट चांगलं परफॉर्म करत असतं त्यावेळेला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीतून, मिड कॅप म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात। ज्या वेळेला मार्केट पडतं त्यावेळेला लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक, डेट फंड्समधील किंवा हायब्रिड फंड्समधील गुंतवणूक त्याचा तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवर फारसा परिणाम होऊ देत नाही। अजून एक महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचं डायव्हर्सिफिकेशन करताना सगळी गुंतवणूक ही एकाच कंपनीच्या स्कीम्समध्ये करू नका।
वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्कीम्समध्ये करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.